ही लाडकी बहीण योजना राज्य सरकारच्या तिजोरीला कसं रिकामी करते, त्याचे काय परिणाम होत आहेत हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण या योजनेपायी होणाऱ्या खर्चाच्या चेन रिॲक्शनने काय घडतंय त्याची ताजी बातमी आहे। सांगलीतल्या वाळवा तालुक्यातल्या तांदूळवाडीतील हर्षल पाटीलनं जलजीवन योजनेच्या कामाचं 1,40,00,000 बिल थकवल्यामुळे, सरकारकडनं पैसे न आल्यामुळे शेतात गळफास लावून आत्महत्या केली। बिलाचे पैसे वेळेत मिळत नसल्यानं हर्षलनं आत्महत्या केल्याचा आरोप कंत्राटदार महासंघानं केलाय। तर हर्षल पाटील हा सब कॉन्ट्रॅक्टर होता, त्याचं नाव सरकारी नोंदीत नाही, त्याचं कोणतेही पैसे देणं सरकार लागत नाही असं सरकारचं म्हणणं आहे। हर्षल पाटीलच्या आत्महत्येमुळे कंत्राटदारांच्या अब्जावधी रुपयांच्या थकीत बिलाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। सगळ्या विभागाच्या कंत्राटदारांचे मिळून थकलेल्या बिलाचा आकडा हा 89,000 कोटींच्या घरात आहे। आणि त्यामुळे प्रश्न असा आहे की नेमकं महाराष्ट्राच्या सरकार पातळीला, आर्थिक पातळीला चाललंय काय? हर्षल पाटील सब कॉन्ट्रॅक्टर होता असं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूया। कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं। माझ्याकडची जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यात त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे। आमचा संबंध येतो हा कॉन्ट्रॅक्टरशी येतो। उद्या तू कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेतलं आणि तुला आम्ही काम दिलं, तुझे बिलं येतील तसे आम्ही तुला पैसे देणार। तू ह्याला सब कॉन्ट्रॅक्ट नेमलेला असेल, सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाहीये, अधिकार तुमचा आहे। त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे, मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे। सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही। तर विरोधकांनी हर्षल पाटीलच्या आत्महत्येवरून विरोधकांनी सरकारवर कसा हल्लाबोल केलाय तेही पाहूया। हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे। त्याला आत्महत्या का करावी लागली? जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत? त्याला कोण जबाबदार आहेत? कोणते मंत्री जबाबदार आहेत? कोणते अधिकारी जबाबदार आहेत? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का? वारे माप टेंडर काढली। मार्च 2024 पर्यंतच केंद्र सरकारची जलजीवन मिशन योजना होणार होती, तरी सुद्धा 9,500 कोटी रुपयाची देणी कॉन्ट्रॅक्टर लोकांची या सरकारनं या मंत्र्यांनी शिल्लक ठेवली। मात्र प्रत्येक टेंडर हे 10%, 15% अबाव रेटने घेतलं आणि त्या प्रमाणामध्ये टक्केवारी वसूल झाली। खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे। एक तरुणाभांड तरुण होतकरू इंजिनियर सरकारच्या या धोरणामुळे आणि त्याची बिलं मिळत नाहीत म्हणून त्यानं आत्महत्या केली।